माझ्या विज्ञान मॉडेलला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे। तरी माझ्या विज्ञानाचे शिक्षक श्री मिसाळ सर आणि श्री लोखंडे सर यांचे मला सहकार्य लागले। मी अंशु, आम्हाला विज्ञान व इतर विषय प्रोजेक्टरच्या मदतीने शिकवले जातात। लायब्ररीमध्ये सुद्धा आम्ही बसतो। आम्हाला जिल्हा परिषद शाळेत सर्व विषय हे डिजिटल माध्यमातून शिकवतात। तसेच इंग्लिश सारखा कठीण विषयही आम्हाला श्री गायकवाड सर अत्यंत सोप्या आणि सरळ पद्धतीत शिकवतात। मी इयत्ता 11वीची विद्यार्थिनी। आमच्या शाळेत ग्रंथालय, संगणक हे सगळं उपलब्ध आहे। याच माध्यमातून मला मागच्या वर्षी 10वीच्या वर्गात 73 मार्क्स पडले आहेत। आमच्या शाळेत सॅनिटरी मशीन उपलब्ध आहेत आणि स्त्री शिक्षिका आम्हाला सर्व प्रकारच्या मदती करतात। आम्हाला या शाळेतील सर्व विषय खूप आनंदीने शिकवले जातात। आम्ही सर्व मैत्रिणी ग्रंथालयात अभ्यास करतोय। शाळेचा विकास करत असताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी इंटरनेट कनेक्शन असेल, सर्व वर्गात प्रोजेक्टर लावून डिजिटलायझेशन असेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल, मैदान असेल, मैदानाचं सौंदर्यीकरण असेल, यासाठी गावकरी, ग्रामपंचायत, आजी माजी विद्यार्थी या सगळ्यांच्या सहकार्याने, शिक्षकांच्या सहकार्याने एक निधी उभा करून ह्या सगळ्या सुविधा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। या शाळेला ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा समिती व गावातील नागरिक तसेच गावातील आजी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळेचा खूप विकास केला आहे। परंतु हा निधी अपुरा असल्यामुळे पाहिजे तसा शाळेचा विकास करता येत नाही। शासनाकडून जर निधी मिळाल्यास शाळेचे स्वरूप बदलू शकते। त्यामुळे शासनाने आमच्या शाळेला निधी मिळवून दिल्यास आमच्या शाळेचे स्वरूप पाहिजे तशा प्रमाणात बदलू शकते, ही आपणास नम्र विनंती करतो। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी म्हणजे प्रोजेक्टर असो, प्रयोगशाळा असो, या सर्वांचं त्यांना अधिकाधिक अनुभूती देत असतो। त्यामुळे त्यांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक चांगल्या प्रकारे होत आहे। राज्य शासनामार्फत गर्ल्स वेलनेस प्रोग्राम राबवला जातो। त्यानुसार आपल्या शाळेमध्ये मुलींकरिता सॅनिटरी नॅपकिन हे पुरवले जातात। त्याच्यासाठीच त्याचं डिस्पोज करण्यासाठी त्याच्या वेंडिंग मशीन सुद्धा अवेलेबल आहे। आपल्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक घडवण्याचा आणि संपूर्ण भारतामध्ये यशस्वी लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केला जातो। या ठिकाणी माझी मुलगी सुद्धा आज रोजी 11वीला कुमारी तन्वी प्रदीप पाखरे ही शिकत आहे। तिच्या शिक्षणाबाबत तिचे सर्व वर्ग शिक्षक तिला नेहमी उत्कृष्ट असं मार्गदर्शन करतात आणि तिच्या शाळेतील सर्व सोयी आणि उपलब्ध सुविधा पाहून माझा पूर्णतः समाधान आहे। या ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पुरवठा केला जातो। म्हणजे ग्रंथालय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतून आम्हाला प्राप्त झाले की आम्ही माझे विद्यार्थी आणि लोकवर्गणीतून उभं केलेलं हे ग्रंथालय, या ग्रंथालयाच्या माध्यमातून गावातील बरेचसे विद्यार्थी हे शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत। मी या जिल्हा परिषद अडगाव बुजुर्ग शाळेचा माजी विद्यार्थी आहे। या शाळेमध्ये 40 ते 50 या शाळेचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आहोत की आम्ही चांगल्या पदावर नोकरीवर लागलेले आहोत। या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व मित्र परिवार आम्ही काम करतोय आणि या शाळेमध्ये जे काही मी शिकलो त्या माध्यमातूनच मी आज या स्तरावर आहे।